12वीच्या सर्व विद्यार्थ्यांचं स्वागत. आपण मेथड्स ऑफ कॅपिटल हे कन्सेप्ट आपण पूर्ण केलेले आहे. मेथड्स ऑफ कॅपिटल या कन्सेप्ट मध्ये आपण फिक्स्ड कॅपिटल मेथड वरती आपण 3 प्रॉब्लेम्स सॉल्व्ह केलेले आहेत आणि फ्लक्च्युएटिंग कॅपिटल मेथड यावरती आपण 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेले आहेत. तर अशा पद्धतीने काय असणार की आपण मेथड्स ऑफ कॅपिटल यावरती आपण प्रॉब्लेम्स पूर्ण केलेला आहे. आज आपण जे महत्त्वाचा कन्सेप्ट सुरू करणार आहे तो आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट्स. हे टॉपिक आपण आज सुरू करणार आहोत. पार्टनरशिप फायनल अकाउंट्स ह्या टॉपिक मध्ये सगळ्यात पहिल्यांदा जो कन्सेप्ट असेल तो कुठला असेल, अकाउंट्स ओपनड इन पार्टनरशिप. म्हणजे पार्टनरशिप जे फर्म आहे त्या पार्टनरशिप फर्म मध्ये आपण फायनल अकाउंट्स जे काढणार आहोत, कुठल्या प्रकारची फायनल अकाउंट्स येणार आहेत आणि आपण ते कसं ड्रॉ करायचं आहे आणि प्रत्येक अकाउंटला किती लाइनिंग सिस्टीम आपण ड्रॉ करणं गरजेचं आहे, हे सर्व प्रकारची माहिती का असणार की आपण प्रॉब्लेम सुरू करायच्या आधी तुम्हाला सांगणं अतिशय गरजेचं आहे. तर सगळ्यात मेन बघा, अकाउंट्स ओपन मध्ये पहिलं अकाउंट्स आपण काढणार आहोत ट्रेडिंग अकाउंट. आपण काढणार आहोत. कुठला अकाउंट काढणार आहोत? ट्रेडिंग अकाउंट्स आपण ओपन करायचं आहे पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये. तर ट्रेडिंग अकाउंट्स बद्दल तुम्हाला ऑलरेडी या लेक्चर्स मध्ये सांगितलेलं आहे की ट्रेडिंग अकाउंट्स मध्ये काय येतं आणि कुठल्या प्रकारचं आपण माहिती आपण लिहिणार आहोत. आणि ट्रेडिंग अकाउंटची फॉर्मॅट हे तुम्हाला नोट्स मध्ये दिलेला आहे. त्या फॉर्मॅट मध्ये तुम्ही बघू शकाल की ह्या अकाउंट मध्ये ऍक्च्युअली कुठल्या प्रकारची माहिती आपण नोंद करणार आहे. थोडक्यात सांगितलं, ओपनिंग स्टॉक, क्लोजिंग स्टॉक, परचेज, सेल्स, वेजेस या अशा प्रकारची काय असणार की आपण इन्फॉर्मेशन ट्रेडिंग अकाउंट मध्ये आपण रेकॉर्डिंग केलं जातं. त्यानंतर ह्या ट्रेडिंग अकाउंट्स बद्दल तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे ते पण तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचा आन्सर जे मिळणार आहे आपल्याला त्यातून ग्रॉस प्रॉफिट हा आन्सर मिळणार आहे. किती मिळणार आहे? ग्रॉस प्रॉफिट हे आन्सर तुम्हाला मिळतं त्या ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ओपन केल्यानंतर. आणि हे किती लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायचं आहे? 15 लाईन असे ड्रॉ करायचा आहे. किती? 15 लाईन्स तुम्हाला अकाउंट हा ड्रॉ करायचा आहे. परत सगळ्यांना सूचना बघा, जो पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये अकाउंट्स तुम्ही ओपन करणार आहात त्या अकाउंट्स ओपन मध्ये पहिलं अकाउंट कुठलं असणार आहे? ट्रेडिंग अकाउंट आहे. आणि हे ट्रेडिंग अकाउंट्स तुम्ही किती लाईन ओपन करायचं आहे? 15 लाईन्स ट्रेडिंग अकाउंट तुम्ही ओपन करायचा आहे. त्यानंतर दुसरा जो अकाउंट आहे तो अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ओपन करायचा आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ओपन करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे का ओपन करायचं आहे आपण की पार्टनरशिप फर्मचे असणारे सर्व अप्रत्यक्षित खर्च, त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट एक्सपेन्सेस, आणि अप्रत्यक्षित उत्पन्न व त्याला म्हणतो आपण इनडायरेक्ट इन्कम्स, हे सर्व गोष्टी काय असणार की आपण ह्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये आपण नोंद करायचं आहे व रेकॉर्डिंग करायचं आहे. त्यासाठी आपण हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आपण ओपन करायचं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मधून तुम्हाला आन्सर काय मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला सांगितलेलं आहे. नेट प्रॉफिट और लॉस हे आन्सर तुम्हाला मिळणार आहे. तर हे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट जे दुसरा अकाउंट आपल्याला ओपन करायचं आहे, तर किती लाईन्स ओपन करणार आहोत आपण? 20 लाईन्स हे आपण ओपन करायचं आहे. किती लाईन? 20 लाईन आपण हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करायचं आहे. तर हे दुसरं पार्टनरशिप फायनल अकाउंट मधला दुसरा अकाउंट कुठला आहे? प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही ओपन करणार आहात. तर त्यानंतर तिसरा जो अकाउंट आहे, तिसरा अकाउंट थोडासा नवीन अकाउंट इथं येणार आहे. तो 11वीला तुम्ही शिकलेला नाहीये. 11वीला तुम्ही काय शिकलेला आहात? प्रोप्रायटर कन्सर्न मध्ये ट्रेडिंग अकाउंट तुम्ही काढलेला आहात, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट तुम्ही काढलेला आहात, बॅलन्स शीट तुम्ही काढलेले आहात, पण पार्टनरशिप फायनल अकाउंट्स हे काढलेलं नव्हतं तुम्ही. आता आपण काय करणार आहोत?
पार्टनरशिप फायनल पार्टनर्स कॅपिटल अकाउंट मला काढायचं आहे. तर बघा पार्टनर्स कॅपिटल अकाउंट किती नंबरला येणार आहे? 3 नंबरला हा अकाउंट आहे. किती नंबर? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा 3 नंबरचा अकाउंट तुम्हाला ओपन करायचा आहे. तर यात काय असेल की पार्टनर्स 2 असेल तर पार्टनरची 2 कॉलम तुम्हाला ड्रॉ करायचा आहे. पार्टनर 3 असेल तर पार्टनरचे 3 अकाउंट्स तुम्हाला ओपन कॉलम्स ओपन करावं लागणार आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा त्यातून तुम्हाला काय आन्सर मिळणार आहे? क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स हा आन्सर तुम्हाला यातून मिळणार आहे. म्हणजे पार्टनरांची 31 मार्चला क्लोजिंग कॅपिटल बॅलन्स काय असणार आहे याचा आन्सर कशामधून मिळेल तुम्हाला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट याच्यामधून तुम्हाला मिळणार आहे. तर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आपण किती लाईन ड्रॉ करायचं आहे? 12 लाईन्स तुम्हाला ड्रॉ करायचं आहे. किती लाईन्स? 12 लाईन तुम्ही ड्रॉ करायचं आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हे विद्यार्थी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. हे झालं 3 नंबरचा अकाउंट तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये ओपन करायचं आहे. कुठून सांगितलं? पहिला ट्रेडिंग अकाउंट्स किती 15 लाईन्स ओपन करायचं आहे. त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट हे 20 लाईन्स 20 लाईन तुम्ही ड्रॉ करायचं आहे. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट 3 नंबरचा अकाउंट आहे 12 लाईन्स ओपन करायचा आहे. त्यानंतर 4 नंबरचा जो शेवटचा अकाउंट आहे तो अकाउंट असणार आहे कुठला? बॅलन्स शीट हा किती नंबर अकाउंट आहे? 4 नंबर अकाउंट आहे. हा त्यातून काय आन्सर मिळतं? फायनान्शियल पोझिशन हा आन्सर काय असणार की आपल्याला त्यातून मिळणार आहे. फायनान्शियल पोझिशन म्हणजे काय असणार आहे की जो पार्टनरशिप बिझनेस पार्टनरने सुरू केलेला असतं त्या पार्टनरशिप बिझनेसचा 31 मार्चला फायनान्शियल पोझिशन काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे हे कशाबद्दल दिसतं? त्या बॅलन्स शीट वर काय असणार की आपल्याला दिसणार आहे. तर आपण हे बॅलन्स शीट किती लाईन ड्रॉ करणार आहोत? आपण हे 15 लाईन आपण ड्रॉ करणार आहोत. किती लाईन? 15 लाईन ड्रॉ करायचं आहे. तर हे झालं अशा पद्धतीनं 4 अकाउंट्स का असणार की तुम्हाला पार्टनरशिप फायनल अकाउंट्स मध्ये ओपन करायचं आहे. ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 4 अकाउंट्स तुम्हाला ओपन करायचे आहेत. आणि हे कसं ओपन करायचं याचं फॉर्मॅट काय असेल हे नोट्स मध्ये दिलेलं आहे. तर सर्व विद्यार्थी काय असणार की त्या नोट्स प्रमाणे काय असणार की हे अकाउंट्स तुम्हाला ओपन करायचे आहे. फक्त सगळ्यात महत्त्वाची सूचना काय असेल की लाईन किती ड्रॉ करायची आहे हे तुम्हाला काय असणार की विद्यार्थ्यांना माहिती होणं अतिशय गरजेचं आहे. असं नाही की प्रॉब्लेम नंबर 1 ला हे लागू असणार आहे, प्रॉब्लेम नंबर 2 ला हे बदलणार आहे असं नाहीये. हे काय असणार की आपण जे काय मेन एक्झाम्पल आपण सॉल्व करणार आहोत त्या सर्व मेन एक्झाम्पल्ससाठी हा लाईन सिस्टीम व हा लाईन सिस्टीम तुम्हाला लागू असणार आहे. असं नाही की एकाच एक्झाम्पलला असणार असं नाही. हे सर्व एक्झाम्पल साठी काय असणार की हा लाईन सिस्टीम लागू असणार आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हे तुम्हाला अकाउंट ओपनची माहिती सांगितलेलं आहे. 11वीला तुम्ही केलेलंच आहात पण इथं काय असणार की एक नवीन अकाउंट इथं आहे कुठला? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट हा नवीन अकाउंट आहे. हे नवीन अकाउंट काय असणार तुम्हाला इथं ड्रॉ करायचं आहे. तर अशा पद्धतीने काय असणार की हा अकाउंट्स ओपनची माहिती तुम्हाला दिलेलं आहे. तर तरी अकाउंट्स ओपन बद्दल विद्यार्थ्यांना जर काही शंका असेल तर तुम्ही काय असणार की मेसेज करून किंवा तुम्ही फोन करून विचारू शकाल. तर नेक्स्ट असेल पुढचा जो भाग आहे अतिशय महत्त्वाचा आहे तो असणार आहे ऍडजस्टमेंट्स. तर ऍडजस्टमेंट्स बद्दल थोडंसं अतिशय महत्त्वाचं आहे. 11वी तुम्ही सुद्धा शिकलेला आहात. ऍडजस्टमेंट्स तर ऍडजस्टमेंट्स बद्दल तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. ऍडजस्टमेंट्स म्हणजे काय असतं
हे ऍडजस्टमेंट कशामध्ये असणार आहे, त्या जे ट्रायल बॅलन्स असतं म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला ट्रायल बॅलन्स दिलेला असतं, त्या ट्रायल बॅलन्सच्या खाली म्हणजे टोटल म्हणजे थोडक्यात जे प्रॉब्लेम मध्ये ट्रायल बॅलन्सची टोटल आपण केलेलं असतं, शेवटी त्या टोटलच्या खाली काय असतं ऍडजस्टमेंट्स असणार आहे. तर ऍडजस्टमेंटचं सगळ्यांनाच माहिती आहे की ऍडजस्टमेंट ज्यावेळी आपण सॉल्व्ह करतो किंवा ऍडजस्टमेंट आपण ज्यावेळी बघणार आहोत त्या ऍडजस्टमेंटचं काय असणार आहे, सगळ्यात मेन काय म्हणतो आपण इफेक्ट, म्हणजे त्याचं ऍडजस्टमेंटचं ट्रान्सपरन्सी, म्हणजे आपण ती अमाउंट ट्रान्सफर जे करणार आहोत मॅक्झिमम काय असणार की 2 अकाउंटला ट्रान्सफर केला जातो. किती अकाउंटला, 2 अकाउंटला काय असणार की आपण हे ऍडजस्टमेंटचं आपण ट्रान्सफर केलं जातं. जर तुम्ही ऍडजस्टमेंटचं एकाच ठिकाणी ट्रान्सफर केला आणि दुसरं ट्रान्सफर नाही झालं तर तुमचा प्रॉब्लेम टॅली होणार नाहीये. म्हणजे 2 ट्रान्सफर का असणार कंपल्सरी ऍडजस्टमेंटची होणं गरजेचं आहे. ते ट्रेडिंग अकाउंट आणि कुठला बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉफिट लॉस अकाउंट पार्टनर्स कॅपिटल अकाउंट असेल, असं कुठलेही 2 अकाउंट असणार आहेत की त्या 2 अकाउंटने काय असणार की ह्या ऍडजस्टमेंटचा ट्रान्सफर होणं अतिशय महत्त्वाचं आहे. हे विद्यार्थ्यांनी समजून घेणे गरजेचं आहे. जर एक्झाम्पल टॅली होत नसेल तर कारण काय असेल की तुम्ही ऍडजस्टमेंटची अमाउंट काय असेल एकाच अकाउंटला ट्रान्सफर करणार आहात आणि दुसऱ्या अकाउंटला ट्रान्सफर नाही केला तर काय असणार की तुमचा जे बॅलन्स शीट असेल किंवा प्रॉब्लेम असेल तो टॅली होणार नाही किंवा बरोबर येणार नाहीये. त्यासाठी सगळ्यात मेन सूचना काय असेल की ऍडजस्टमेंटची जी अमाउंट असेल ती ऍडजस्टमेंटची अमाउंट काय असेल 2 अकाउंटमध्ये आपण ट्रान्सफर करणं गरजेचं आहे. तर हे विद्यार्थी का असणार की एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर आता केलं ऍडजस्टमेंटची बद्दल तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेलं आहे. आता काही महत्त्वाचे ऍडजस्टमेंट्स आपण इथं बघणार आहोत की त्यामुळे काय असणार की आपला प्रॉब्लेम सुरू करायच्या आधी तुम्हाला काय असणार की याचं उत्तर माहिती असणं गरजेचं आहे. तुम्हाला ह्या ऍडजस्टमेंटची आधीच माहिती आहे तरी पण थोडंसं काय असणार की तुम्हाला ते आठवण करून देणं किंवा तुम्हाला ते रिव्हिजन करून देणं हे काय असणार की अतिशय गरजेचं आहे. कारण की तुम्ही मेन प्रॉब्लेम मध्ये काय असणार की तुम्हाला सॉल्व्ह करताना कुठल्याही प्रकारचं अडचण येणार नाही. तर काही महत्त्वाची ऍडजस्टमेंट्स बघा. तर आपण सगळ्यात पहिलं ऍडजस्टमेंट आपण बघणार आहोत. ऍडजस्टमेंट मध्ये पहिलं ऍडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. म्हणजे ऍडजस्टमेंटला काय असतं क्लोजिंग स्टॉकची अमाउंट दिलेलं असतं. तर क्लोजिंग स्टॉक आपण कुठं घेणार आहोत हे तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे तरी पण काय असणार मला सांगतोय की क्लोजिंग स्टॉक हा कुठे घेतो आपण 2 अकाउंट असणार आहे. पहिलं अकाउंट कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटला आपण घेणार आहोत. कुठे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंटला आपण घेतो क्रेडिट साइडला. पुढे घेतो आपण ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साइडला आपण काय असणार की हा क्लोजिंग स्टॉक आपण पहिलं घेतो. त्यानंतर त्याचा दुसरं जे ट्रान्सफर असेल क्लोजिंग स्टॉकचा दुसरं जे ट्रान्सफर असेल ते ट्रान्सफर कुठे असेल बॅलन्स शीटच्या असेट साइडला येणार आहे. बॅलन्स शीटच्या असेट साइडला हे ट्रान्सफर आपण करणार आहोत. तुम्हाला नोट्स मध्ये सुद्धा एक चार्ट दिलेला आहे, एक टेबल करून दिलेला आहे. तर टेबल मध्ये सांगितलेलं आहे की क्लोजिंग स्टॉक कुठं जाणार आहे तरी पण तुम्हाला काय असणार की इथं सांगितलेलं आहे परत एकदा. तर हे क्लोजिंग स्टॉकची माहिती म्हणजे ऍडजस्टमेंट मध्ये काय असणार आहे क्लोजिंग स्टॉक असणार आहे. त्यानंतर दुसरं महत्त्वाचा जो असेल ट्रान्सफर असेल की डेप्रिसिएशन. डेप्रिसिएशन मी तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे 11वीला यावरती टॉपिक होता. डेप्रिसिएशन म्हणजे काय असणार की डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स. म्हणजे जी असेट आहे फिक्स्ड असेट त्या फिक्स्ड असेट मध्ये व्हॅल्यू कमी होणं म्हणजे काय डेप्रिसिएशन असं म्हणतो आपण. व्हॅल्यू का कमी होतं की त्या फिक्स्ड असेटचा वापर करून काय असणार की त्याची काय असणार की झीज किंवा घसरण होतं त्याला म्हणतो आपण काय
डेप्रिसिएशन असं म्हणतो आपण. आणि हे डेप्रिसिएशन काय असणार की आपण 31 मार्च रोजीला काय असणार की आपण त्या असेट वरती आपण कॅल्क्युलेशन केलं जातं. तर डेप्रिसिएशन सुद्धा एक ऍडजस्टमेंट आहे, तो आपण पुढे येतो. पहिलं ट्रान्सफर असेल तुला प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण घेणार आहोत. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट साइड. त्यानंतर दुसरं जे ट्रान्सफर असेल ते कुठं असेल, बॅलन्स शीट असेट्स साइड. बॅलन्स शीट असेट साइडला आपण काय करायचं आहे, बॅलन्स शीट असेट साइडला आपण काय करणार आहोत, त्या असेटच्या अमाउंट मधून ही डेप्रिसिएशनची अमाउंट आपण मायनस करायचं आहे. हे ऑलरेडी तुम्हाला माहितीच आहे, तरी पण तुम्हाला एकदा रिपीट केलेलं आहे. तर अशा पद्धतीने हा डेप्रिसिएशनचा ऍडजस्टमेंट आहे. प्रॉफिट लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, बॅलन्स शीटच्या असेट साइडला आपण हे अमाउंट घेणार आहोत. त्यानंतर तिसरं महत्त्वाचं आहे, जो आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटल. हे तुम्हाला सांगितलेलंच आहे, इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स की आपण टक्केवारी काढतो आपण. इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स हे कुठे येतो आपण, आणि याचा नेम काय असणार, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण पुढे येतो. पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साइडला, आणि दुसरा असेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण घेणार आहोत. तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल्स म्हणजे काय असणार आहे, पार्टनरचं जे कॅपिटल कॉन्ट्रीब्युशन असेल त्या कॅपिटल कॉन्ट्रीब्युशनच्या अमाउंटवर आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. तर ह्याबद्दल आणखीन एक महत्त्वाची सूचना तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. इंटरेस्ट ऑन कॅपिटल काय असणार की जर पार्टनर्सनी काय केलं असेल, पार्टनरशिप बिझनेस मध्ये ऍडिशनल कॅपिटल्स आणला असेल, तर आपण काय करायचं आहे, त्या ऍडिशनल कॅपिटल वरती सुद्धा काय असणार की आपण इंटरेस्ट ऑन कॅपिटल काढायचं आहे. काल तुम्हाला प्रॉब्लेम मध्ये सांगितलेलं आहे की ऍडिशनल कॅपिटल्स आणला असेल पार्टनरने आणि इंटरेस्ट ऑन कॅपिटल विचारला असेल, तर आपण काय करायचं आहे की त्या ऍडिशनल कॅपिटलच्या अमाउंट वरती काय असणार की हा इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा पर्सेंटेज किंवा टक्केवारी आपण किती महिन्याचं काढायचं आहे, 6 महिन्याचं आपण हे टक्केवारी आपण काढायचं आहे. हे महत्त्वाचं एक काय असणार की सूचना आहे. हे सर्व विद्यार्थी काय असणार की माहिती, हे इन्फॉर्मेशन माहिती असणं गरजेचं आहे इंटरेस्ट ऑन कॅपिटलचं. लक्षात ठेवा. चौथा जो ऍडजस्टमेंट आहे तो आहे इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग असं म्हणतो आपण, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग्स कुठे येतं, पहिलं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट क्रेडिट साइड येतं, आणि दुसरं कुठे येतं प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दुसरं येणार आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला येणार आहे. पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट साइड. जी इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग हे तुम्हाला माहितीच आहे, कुठे येतं इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साइडला आपण घेणार आहोत. त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साइडला आपण घेणार आहोत. इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगच्या बद्दल सुद्धा तुम्हाला नियम आहे, हे आपण मेथड्स ऑफ कॅपिटल मध्ये बघितलेलं आहे. तर इंटरेस्ट ऑन ड्रॉइंगची टक्केवारी आपण काढतो. कशावर काढतो आपण, जी ड्रॉइंगची अमाउंट असणार आहे त्या ड्रॉइंगच्या अमाउंट वरती काय असणार की आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढलं जातं. जर टक्केवारी असेल तर आपण काय करतो, इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग टक्केवारी काढत असताना की आपण पूर्ण वर्षाचा आपण न काढता आपण काय करतो,
6 महिन्याचा आपण इंटरेस्ट ऑन ड्रॉइंग काढायचं आहे. हा सुद्धा काय असणार की एक महत्त्वाचा नियम आहे. हे काय असणार की सर्वांना माहिती असणं अतिशय गरजेचं आहे. तर हा झाला एक आणखी एक महत्त्वाचा इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स. किती सांगितले? 4 ऍडजस्टमेंट तुम्हाला सांगितलेले आहेत. नेक्स्ट आहे पुढचा ऍडजस्टमेंट्स आहे 5 नंबर. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस हा एक महत्त्वाचा ऍडजस्टमेंट आहे. तर आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्स ह्याचं मीनिंग काय तुम्हाला माहिती असणे गरजेचं आहे की आपण एक्सपेन्सेस किंवा खर्च आपण केलेला आहोत, पण काय असणार की आपण त्याचा अजून अमाउंट पे केलेलं नाहीये व पैसे आपण दिलेले नाहीये. त्याला म्हणतो आपण काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो आपण. की थोडक्यात आपण इलेक्ट्रिसिटी वापर केलेला आहे पण अजून त्याचं बिल बनलं नसेल, त्याला म्हणतो आपण काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो आपण. की जे एक्सपेन्सेस झालेले आहेत पण त्याची अमाउंट आपण पेड केलं नसेल तर आपण काय करतो? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हटलं जातं. तर पहिले कुठे घेतो आपण? प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला आपण एक्सपेन्सेस मध्ये काय असणार ते आपण ऍड करतो. एक्सपेन्स मध्ये आपण ऍड करतो. आणि दुसरे काय असेल? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला आपण घेतो. तर असं हे दोन ट्रान्सफर काय असणार की आउटस्टँडिंग एक्सपेन्सचे असणार आहे. आउटस्टँडिंग एक्सपेन्स ने मला सांगितलं काय सांगितलं की आपण एक्सपेन्सेस किंवा खर्च आपण केलेला आहोत पण त्याची रक्कम आपण दिलेलं नाहीये. तर आपला म्हणतो आपण काय? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणतो आपण. 6 नंबर. तर आणखी बघा पुढे जायच्या आधी आउटस्टँडिंग एक्सपेन्सला आणखी काही शब्द सुद्धा आहेत की तुम्हाला काय असणार की ते एक्झाम मध्ये फिरून विचारलं जाऊ शकतं. तर त्याला आणखी काय म्हणतो आपण? अनपेड त्यानंतर ड्यू असं सुद्धा म्हटलं जातं. तर ते नोट्स मध्ये सांगितलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी लक्ष देऊन बघणं गरजेचं आहे. पुढं 6 नंबर जे आहे प्रीपेड एक्सपेन्सेस. प्रीपेड एक्सपेन्स म्हणतो आपण. प्रीपेड एक्सपेन्सेस म्हणजे ज्याला आणखी एक शब्द आहे ऍडव्हान्स असं म्हणतो आपण. ऍडव्हान्स एक्सपेन्सेस सुद्धा म्हटलं जातं. ऍडव्हान्स एक्सपेन्सेस. तर याचा दोन इफेक्ट होणार आहे. पहिला इफेक्ट असेल प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या एक्सपेन्स मध्ये आपण काय करायचं आहे? मायनस करायचं आहे. एक्सपेन्स मधून मायनस करणार आहोत. त्यानंतर दुसरं जे ट्रान्सफर होणार आहे बॅलन्स शीटच्या असेट साइड. बॅलन्स शीटच्या असेट साइड आपण घेणार आहोत. तर हे झाला प्रीपेड एक्सपेन्सचा ऍडजस्टमेंटची काय असणार ते आपण ट्रीटमेंट आपण दिलेलं आहे. तर ह्या पद्धतीचा ट्रीटमेंट्स काय असणार की हे ऍडजस्टमेंट्स आहेत. अजूनही भरपूर ऍडजस्टमेंट्स आहेत. तर आपण एकत्र न बघता काय असणार की आपण थोडंसं आपण बघत जायचं आहे की आपण एक्झाम्पल सॉल्व करत असताना हे सर्व ऍडजस्टमेंट काय असणार की जी हे असणार आहे त्यामध्ये आपण बेसिक जे ऍडजस्टमेंट आहेत आज तुम्हाला सांगितलेलं आहे. तर आजच्या आपण लेक्चर मध्ये काय बघितलं? अकाउंट्स कुठले ओपन करायचे आणि अकाउंट्स ओपन करत असताना की प्रत्येक अकाउंटला आपण किती लाईन्स ड्रॉ करायचे हे सुद्धा एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. तेच मला सांगितलं. अकाउंट्स मध्ये 4 अकाउंट्स ओपन करायचे आहेत. त्यानंतर ऍडजस्टमेंटचं मीनिंग तुम्हाला सांगितलं की ऍडजस्टमेंट्स आपण किती ठिकाणी आपण ट्रान्सफर करायचं आहे की एकच अकाउंटला न घेता ते 2 अकाउंट ट्रान्सफर करायचं आहे हे सांगितलं. त्यानंतर काही इम्पॉर्टंट ऍडजस्टमेंट्स जे आहेत त्या पार्टनरशिप फायनल अकाउंट मध्ये त्या ऍडजस्टमेंटचा ट्रीटमेंट किंवा आपण
कुठे दाखवणार आहोत ह्याबद्दल सुद्धा काय असणार की तुम्हाला माहिती आज दिलेला आहे. तर उद्या आणखी काही अटॅचमेंट्स आपण घेणार आहोत आणि त्यानंतर काय असणार की आपण जे त्यानंतर लेक्चर असेल त्या लेक्चर पासून आपण एक्झाम्पल सॉल्व करणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना असेल की आतापर्यंत जे शिकवलेलं आहे किंवा जे झालेलं आहे ते सर्व काय असतं की तुमच्या नोटबुक मध्ये लिहिणं हे अतिशय गरजेचं आहे. कारण की आता पुढचे जे प्रॉब्लेम असणार आहेत ते वास्ट असणार आहे, म्हणजे अकाउंट जास्त असणार आहे आणि थोडंसं तुम्ही काळजीपूर्वक असणार की रोज ते जे अकाउंटची लेक्चरचे व्हिडिओ असणार आहेत ते रोज तुम्ही बघणं गरजेचं आहे. की असं नाही की आजचं उद्या बघतो उद्याचं परवा बघतो असं जर तुम्ही केला तर प्रॉब्लेम तुमचे सगळे सॉल्व्ह होणार नाहीत आणि सगळ्यात मेन तुमचा लॉस काय असणार आहे की तुम्हाला ते कळणार नाहीये. तर तुम्ही सर्व विद्यार्थ्यांना एक सूचना असेल की तुम्ही रोज हे व्हिडिओज बघणं ही तुमची जबाबदारी असणार आहे. अशा पद्धतीने हा आजचा लेक्चर आहे. थँक्यू व्हेरी मच.